तुर्बे संघाचा विचार केला ना तर पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र दुसरा सामना पाहता एका साईडला तुर्बे संघ त्यांच्या आगेच खेळत असताना उसाटणे संघ पाहता आपण समीरचा संघ पाहता आपण दोन्ही संघाच्या संघाने मात्र विचार केला दोन्ही संघाने मात्र एक एक सामना जिंकलाय आणि त्यानंतर मात्र लगेचच हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतो आपण तर जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये सायबू भंडारे यांच्याकडे थँक्यू रमेश गिरा आणि आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील लढत तिथे दोन संघ तयार आहेत आणि आघाडीची जोडी आपल्याला सातसाई उसाटणे टीमची मैदानावरती पाहायला भेटते समीर आणि अंशने मागचा मॅच गाजवलाय हा मॅच राजेशने गाजवलाय टीम तुर्भेचा GCC तुर्भे म्हणजेच गावदेवी तुर्भे म्हणता येईल या दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा खेळाडूंना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम द क्वालिटी क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायला लागल्या मॅचमध्ये अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर दोन्ही टीमला मॅच गाडीची जोडी समीर पाटील आणि अंश पाटील ही जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्क मध्ये पाहू शकतो आपण मागील मॅचचा हिरो राजेश तयार आहे पिसाव्यांकडनं पहिला चेंडू विकेटनं पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खोदून काढलाय दूरवर्षी रक्षक धावतोय दुसऱ्या धावचा कॉल आहे का पाहावं लागेल नकार आहे की स्वीकार आहे अंश मात्र इथे डेंजर झोन मध्ये धावतोय अंशला मात्र इथे दुसरी धाव कदाचित कंप्लीट झाली असती ही गॅरंटी होती मात्र नकारलंय यावेळेस मात्र समीरने पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे राजेश चांगला गोलंदाज आहे मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राजेशची पाहायला मिळाली होती मात्र चांगली फलंदाजी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मॅच मेन ऑफ द मॅच देखील ठरला होता तो राजेश तयार आहे अंश हा फटका चांगला आहे नो मॅन्सला परंतु दुसऱ्या टप्प्याला बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार अगेन्स्ट खेळणार दोन्ही खेळाडू मेन ऑफ द मॅच मानकरी आहेत एका बाजूला अंश तर एका बाजूला राजेश हा खोदून काढला बॅटर बॉलर समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक संधी आहे डायरेक्ट धाव बाद ठरू शकला असता मात्र ना इथे मात्र काय रनिंग बिटवीन विकेट चांगले पाहायला मिळते दोघांमध्ये तालमेल चांगलं पाहायला मिळतोय धावपळकी धावा पाहायला मिळत आहेत नो लॉस 6 धावा पहिल्या षटकाचा खेळ जिथे चालू आहे समीर पाटील वरती मात्र या मॅच मध्ये लिडिंग ऑफ द फ्रंटची जबाबदारी स्वीकारावीच लागेल कारण धावा तुम्हाला 50+ बनवाव्या लागतील अगेन्स्ट खेळणारी टीम चांगली पाहायला भेटली आपल्याला मागील मॅच मध्ये फटका फसलाय की काय आणि यस फटका फसलाय समीरला माघारी परतावं लागेल लागलेला हा पहिला धक्का 6 वरती पहिला गडी गारत समीर मैदानाच्या बाहेर
एक बाद 6 दयनीय स्थितीमध्ये आपण बघतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम उसाडणे. इथं मात्र अंशरा आणि फ्रेमला चांगली फलंदाजी करावी लागेल. नो मॅन्सला दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू एका टप्प्यात सीमारेषेच्या बाहेर. चौकार. इथे मात्र पाहू शकतोय काही चांगले धून आमचे पुढे वाजवत असताना हाही फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. हा झेलची शक्यता आहे. झेल नाकारता येणार नाहीये. आणखी एक दे धक्का. 10 वरती दुसऱ्या गडी गारत. पहिल्या षटका अखेरीस 2 बाद 10 धाबा. डीजे मात्र दुसरा ते धक्का लागलाय. म्हणजे पंच आपण पाहू शकता म्हात्रे सर आणि त्या बाजूला लोखंडे सरांना पण कल्याणचे आहेत. लोखंडे सर आणि म्हात्रे सर आपले अरविंद म्हात्रे वडवली. हा पाहावा लागेल. हा इथे संधी होती मात्र नकार आहे पंचांचा. चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. तर सोमनाथ दादा पाटील यांचं इथे शुभ आगमन झाले मंचावरती. मस्त वेलकम. आपलं सरचे स्वागत असेल. तुर्बे सिद्धी गोरड्याचे तर मान्यवरांचं सरचे स्वागत. स्वर्गीय बाळाराम पाटील व कुशल पाटील स्मृती चषक विश्व. हाही चेंडू भन्नाट वेग आहे. डॉट बॉल. एसटी मागे बॅटचा काढा आहे का पंच. यस बॅट्समन गॉन. खूप मोठा दे धक्का. 80 वेळेस मैदानाच्या बाहेर होतोय. 10 वरती हा तिसरा गडी गारद झालाय. गोलंदाज मोहन. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये मागील मॅचमध्ये मोहनने चांगली फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. अंतिम तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे समोतीराम भोईर यांच्यावरती चांगला हल्ला चढवला होता. हा चेंडू सुद्धा गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय. तो पण धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. मात्र इथे विकास पाटीलला चांगली खेळी करावी लागेल. 11 वरती 3 गडी गारद झाल्या. 10 वरती तिसरा धक्का लागला होता. मात्र या षटकामध्ये मोहनने 3 चेंडू फेकल्यात आणि फक्त धाव खर्च केली आहे 1 धावा. 40-42 कशा बनतील ह्या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांना एक साजेदारी रचावी लागेल. पार्टनरशिप बनवावी लागेल. हा फटका एक्स्ट्रा कबाच्या दिशेने दूरवर क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 कंप्लीट केल्या धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या धावेसाठी नकार आहे. यावेळेस मात्र विकीचं धाव मिळाल्या 2. 13 धावा धावबळकावरती. अंतिम 2 षटकामध्ये देखील धाव बनू शकतात. इथे मोहन चांगली गोलंदाजी करतोय. तर विकीवरती भरोसा आहे टीमला.
हा फटका चांगला आहे. घरंगळ क्षेत्ररक्षक इथे सीमारेषेला, या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, इम्प्रेस केले आतापर्यंत सर्व खेळाडूंना. मात्र चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला त्याची पाहायला मिळाली आहे. निर्णायक चेंडू शिल्लक असेल, 1 to go चा कॉलही केलाय पंचांनी. 14 धावा धावपलकावरती. निर्णायक चेंडू शिल्लक आहे. इथनं एखादा मोठा फटका ठोकणार का फलंदाज, कारण धावा चांगल्या बनवाव्या लागतील टीम 7 उसाटणे संघाला. हा चेंडू डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. षटक संपल्याचा इशारा होता पंचांचा. 2 षटकांचा वाजवी खेळ तिथे संपला. 3 बाद 14 धावा धावपलकावरती. वाजवतात आमचे डीजे ओम साई, जबरदस्त. तुमचा मागील मॅच पासून ते आपल्याला ऐकवतात. मग तिसरा मॅच चालू आहे. संघर्ष आहे टीम उसाटणी संघासमोर. लिडिंग ऑफ द फ्रंट वरती येऊन मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल विकीला. विकी पालील ऑन स्ट्राईक आहे आणि यावेळेस मात्र पिसार बँडकडनं गोलंदाज तयार आहे. संकेत वेगवान गोलंदाज. हा चेंडू मिस्टिक स्ट्रोक उंच भरपूर गेलाय. दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. झेल कठीण आहे, झेल कठीण आहे. मात्र 2 धावा इथे नक्कीच मिळतील विकीला. विकीला आक्रमण करावं लागेल या षटकामध्ये. धावा चांगल्या बनवाव्या लागतील टीम उसाटणीला. 16 धावा या षटकात. 1-2 टोले ठोकले. 14 होत्या 2 ओव्हरमध्ये. संकेतचा पुढील चेंडू विकीसाठी. हा फटका देखील नो मॅन्सला दूरवर 2 धावा कदाचित बनू शकतात आणि डेफिनेटली दुसऱ्या धाब्यासाठी नकार आहे. आणि नकार असताना मात्र इथे डेंजर झोन मध्ये ओव्हरथ्रो. इथे मात्र संकटात आहे टीम उसाटणी. अशा परिस्थितीला मात्र फलंदाजी करत असताना चौथ्या विकेटसाठी 17 त्यांना स्कोर कार्ड. 17 धावा आतापर्यंत झाल्या गेल्यात. चांगला खेळ करतो तुर्बे या मॅच मध्ये. हा फटका चांगला आहे, सेफ फटका. नो मॅन्स मध्ये चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलंदाज सरसेनापती आहे या टीमचा. मात्र आपण बघू शकतो खेळाडूला बॅट्समन तयार आहे. संकेतचा पुढील चेंडू. हा फटका चांगला आहे. ताकदीचा भरपूर वापर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून तडाखा षटकार. ताबीज बघतो धावपलकावरती. हा ही फटका चांगला आहे. उंच तर भरपूर गेला, पाहावं लागेल. मात्र आतमध्ये आहे क्षेत्ररक्षक तयार आहे सीमारेषेला. बॅट्समन डाऊन. लागलेला आणखी एक धक्का टीमला.
27 वरती चौथा गडी काढत झालाय. मात्र बाद किती झालंय महत्वाचं नाही, धावा कशा बनतील हे भरपूर महत्वाचं आहे. पण पाहू शकता बॅट्समन मैदानावरती आलाय यश. यश मात्र आक्रमण करावं लागेल. हा फटका बॅट टू द बॉलर, फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मात्र अंतिम 2 चेंडू चांगले आले गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय 27 वरती. मात्र धाव फलकावरती धावा बघतोय 27. गडी बाद झाले एकंदरीत 4 बाद 27. 30 षटकाचा खेळ संपला. गोलंदाज प्रज्वल मागील मॅच मध्ये निर्णायक षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये विकीला चांगली फलंदाजी केली त्याच्या विरोधात, कारण 27 धावा बघतो पण धावफलकावरती सध्या बाकफुटवरती आहे टीम. पण या षटकात 15 ते 16 धावा आल्या तर चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकतो. 42-43 धावांनी टीम 60ने देखील संघर्ष करील. मात्र विकीला चांगले खेळ करावे लागेल तत्काल. हाही चेंडू पाहावं लागेल, प्रचंड वेग आहे चेंडू, एसटी मागे डॉट बॉल. मात्र डॉट बॉल आलाय. प्रेशर आहे टीम उसाटण्यावरती. मात्र इथनं अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 1-2 टोले आले तर सन्मानजनक धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि मात्र ती फलंदाजी विकीला करावं लागेल. हाही चेंडू चांगला आहे, स्टीमागे डॉट बॉल. डॉट बॉल आले, लगातारचे 2 डॉट आले. विकी आई आणि हाही चेंडू डॉट बॉल. काय फलंदाजी करतो विकी इथे. मात्र इथे डॉट बॉल आलेत लगातारचे 3. टीम बॅकफुट वरती आहे. टीम वरती प्रेशर आहे आणि अशा परिस्थितीला विकी हुकतोय. हा टोला चांगला आहे, क्षेत्ररक्षकाला बीट केलं इथे. मात्र दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजाला. मात्र तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव इथे हा म्हणताना तिसरी कंप्लीट आहे का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट साठी विकी बाद. शिल्लक आहे. एखादा टोला आला तर चांगली धावा आपल्याला पाहायला मिळतील. 29 तर बघतोय धावा फलकावरती. मात्र क्रिकेटमध्ये लोएस्ट स्कोरच्या मॅच मध्ये देखील संघर्ष करू शकतो टीम उसाटणे. तोपर्यंत यश साठी हा चेंडू, हाही चेंडू, प्रचंड वेग आहे. काय गोलंदाजी आहे यावेळेस. मात्र प्रज्वलची खूप चांगली गोलंदाजी. 1 to go, फायनल बॉल दिस इनिंग. लोएस्ट स्कोरचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो इथे. तर जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करावी लागेल टीम उसाटणीला. यश साठी निर्णायक चेंडू आहे. शेवटच्या षटकात धावांची अपेक्षा होती, मात्र निराश केले टीम उसाटणीच्या खेळाडूंनी. हा चेंडू बॅकवर्ड पंचच्या वरून खेळायचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद चांगला आला
नव्हता आणि तोपर्यंत 2 धावा तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या धावेसाठी बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आलं त्यांनी 3 धावा कंप्लीट केल्या आणि चौथ्या धावेसाठी ते मात्र धावबाद 32 धावा धावफलकावरती एकंदरीत जोडल्या गेल्या. अर्थात 8च्या धावगतीने धावा बनवल्या. 33 लक्ष चेसिंग कंपल्सरी लो स्कोरची मॅच फायटिंग मॅच म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. त्यात पर आपण पहिल्या फेरीच्या तिसऱ्या लढतीसाठी दोन्ही संघनायकांना बोलवायचे आहेत आणि टीम आहेत. थँक्यू. चला वाकलन संघाचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना ओवे संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेचच या. आणि या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांचे आदरणीय शरद पाटील साहेबांचा मात्र सत्कार केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय भरत पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. यानंतर सत्कार केला जाईल आदरणीय सोमनाथ पाटील साहेबांचाही सत्कार केला जाईल व्यासपीठावरती. चला चेंडू आपण फेका. चला वाकलन संघ आपण आला असाल तर या लगेच नोटिफिकेशनसाठी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण विचार केला ना दोन्ही संघ जर वेळेवरती आले नाही तर एक षटक मात्र कमी खेळवला जाईल. याचा ऐवजी मात्र 4 षटकाचा सामना खेळवला जातोय तो फक्त 3 षटकाचा मात्र सामना खेळवला जाईल. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच या. तर चला माननीय दत्ता पाटील बुर्दुल खऱ्या अर्थाने जीजीसी तुर्बे संघाचे पॅकर आहेत तर यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं सरचं स्वागत असेल. आतापर्यंत मॅच जिंकली तुमची टीम. एक मॅच जिंकली आणि दुसऱ्या विजयासाठी संघर्ष करावा लागेल टीम उसाटण्याच्या विरुद्ध. या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया आपण चटपटी समालोचक म्हणून एक आमच्या मलंगड परिसरातील एक गोड आवाज यो रमेश गिरा. आदरणीय उसाटणीचे रायफल बैलाचे मालक गुप्ता शेठ या व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं स्वागत. जानेकर मात्र रायफल बैलाचे मालक गुप्ता शेठ या विचार केला ना उसाटणे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 32 जाबा जमा केल्यात आणि 33 जाबेचं लक्ष ठेवलंय. चला वाकलन संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपण जर आले नाही तर फक्त 3 षटकाचा मात्र सामना खेळवला जाईल याची मात्र दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्या. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल या आपण नाणेफेकी केली जाईल. वाकलन संघ चला पहिलाच गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. उसाटणे संघाने मात्र धावा जमा केल्यात तब्बल 32 धावा 33 धावेचं लक्ष ठेवलंय. 4 षटकामध्ये एका साईडला संघ पाहतोय आपण तुर्बे त्यांच्या अंगेस फाईट करत असताना उसाटणे संघ पाहतोय. हो पहिल्या चेंडूवरती आगाच यावेळेस मात्र जेल उडाली आहे आणि क्षेत्ररक्षण यावेळेस मी तर म्हणेन चुकी केली आहे का काय. फलंदाज होता राजेश आणि राजेश या फलंदाजाला जीवनदान. उसाटणे संघाला पूर्णपणे भोगावं लागेल. विकासने थोड्याशा मुवमेंटला मात्र चुकी केली आहे. विकासने आजचा दिवस मात्र विकासचा नाहीये. कदाचित झेल टिपला असता तर दडपणाखाली असता मात्र संघ तुर्बे संघ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक गेला पुन्हा एकदा रोशनला पाहता पुन्हा एकदा बॅटची कडा आणि या वेळेस मात्र चेंडू जात असताना सरळ ब्लॅक स्क्रीनच्या मधोमध हाय तो चौकार.
या नाणेफेकीसाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती झेल उडला होता, त्यानंतर मात्र पाहिला आदरणीय दत्ता पाटील बुर्दुल यांचा आगमन झालाय. मात्र तुर्बे संघाला मात्र आजच्या दिवसामध्ये पॅक केलाय. पॅकर पाहताय आपण. नेहमी असतात का? नेहमीच माहिती नाही आम्हाला. आणि सातत्याने मात्र तुर्बे संघाला पॅक करत असताना खूप मोठा व्यक्तिमत्व. 5 चौकार आणि षटकारांची हॅट्रिक मारली फलंदाजाने तर तब्बल 1100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल आदरणीय दत्ताशेठ पाटील बुर्दुल यांच्याकडनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना चांगला सुरू आहे. मात्र प्रथम फलंदाजी करत असताना उसाटणे संघाने 32 धावा जमा केल्या. 33चं लक्ष ठेवलंय. चांगला चेंडू बॅटच्या रडार मध्ये. चेंडू जाय सीमा पार, आउट ऑफ द पार, ठोकलाय लांबत लांब षटकार. फाईट करत असताना वाकलन संघ पाहतोय. सोमनाथ पाटील साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी मात्र लागली या वाकलन संघाच्या बाजूने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओवे संघाला मात्र गोलंदाजी करायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 32-33 लक्ष असताना तुर्बे संघाने मात्र पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या तब्बल 16. चांगली सुरुवात केली आणि पॅकर्स पाहतोय आपण. दत्ता पाटील बुर्दुल यांच्याकडनं तब्बल 3 चेंडूवरती 3 षटकार 3 चौकार मारले तर तब्बल 1100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती समीर पाटीलला पाहत आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. तोच फलंदाज पाहतो आपण. ज्या फलंदाजाची पहिल्या चेंडूवरती मात्र झेल सोडली होती, राजेश हा फलंदाज स्ट्राईक एंडला. राजेश पाहतो स्ट्राईक एंडला. हो, रिव्हर्सचा वापर केला होता. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. डॉट चेंडूची सांगता समोर पाहताय. समीरी कच्च्या गुरुचा चेला नाही. समीर खूप जुना जाणता खेळाडू पाहता आपण. समीरच्या माध्यमातून खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पाहताय समीर पाटील. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यॉर्करचा वापर. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा पाहिला. पण क्षेत्ररक्षण थोडासा पाहिला. फंबल बेडूक चाप्या फिल्डिंग पण पाहिली. 1 धाव होत्या तिथं 2 धावा खर्च केल्या. उसाटणे संघाला नाही या चुकीचा प्राइस मात्र भोगावे लागेल. जेव्हा क्रिकेट खेळता आपण त्या क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या ज्या चुका असतात ना, त्या चुक्या मात्र शेवटच्या मुवमेंटला भोगाव्या लागतात. याचं एकमेव कारण मात्र राजेश या फलंदाजा पहिल्या चेंडूवरती झेल उडला होता. त्यानंतर मात्र राजेश काय कमाल करत असताना 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. समीकरण आता येऊन सोपा टेपलाय. 14 चेंडूमध्ये 12 धावींची गरज. हो, यावेळेस रिव्हर्स. चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला.
शेवटच्या मोमेंटला चेंडू ओढवला फेकला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 10 धाब्यांची गरज असेल. पुन्हा एकदा हो, यावेळेस मात्र भांडी कशा शॉट मारण्याचा प्रयत्न होता. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. आता समीकरण येऊन ठेपलाय. 12 चेंडू आणि 10 धाबीची गरज असेल. चला यानंतर वाकलन संघ आपण तयार राहा आणि ओवे संघ आपणही तयार राहा. यानंतर हा सामना झाला तर लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. तब्बल धावा खर्च केल्या 23. अजूनही मात्र 10 धाब्यांची गरज असेल. 12 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल उसाटण्या संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय गणेशला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी करायची आहे. 5 जुनी मात्र सलामीला गेलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला राजेशला पाहत आहे आणि एका साईडला फलंदाज महेशला पाहत आहे. स्ट्राईक एंडला महेश सज्ज झालाय. राजेशच्या माध्यमातून ना चांगली फलंदाजी केली आहे. जसा झेल सोडलाय तसा तुटूनच पडलाय गोलंदाजावरती. गोलंदाज सज्ज झालाय. गणेशला पाहत आपण. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. दूरवरनं येईल तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग पाहतो आपण. 2 धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. बिनबाद 25. अजूनही 8ची गरज. 11 चेंडू 8ची गरज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गणेश पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हो, यावेळेस चांगला चेंडू. जसा चेंडू मात्र पडला ना तसा डीप राहिला चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडूची सांगता आणि जेवढी डॉट चेंडू येतील ना तेवढे मात्र प्रेशर निर्माण करेल संघ तुर्बे संघावरती. आणि डॉट चेंडू टाकायचे आहेत मी तर म्हणेन गोलंदाज गणेश या गोलंदाजाला. हो, चांगला चेंडू. शॉर्ट पिच हा चेंडू होता. अर्ध्या पिच वरती चेंडू टाकला होता. त्याला मात्र धाडून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. दोन धाबीची गरज. एकतर्फी सामना पाहतो आपण. या सामन्याची मात्र मी तर म्हणेन हवाच काढली आहे. जसा राजेशला मात्र जीवनदान मिळाली आहे त्यानंतर मात्र राजेश तुटूनच पडला होता गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज. फक्त 2 धाबीची गरज. यावेळेस मात्र सामना जिंकलाय तुर्बे संघाने. हडलक उसाटणे संघ. पुढच्या मॅच साठी मात्र शुभेच्छा असतील आपल्याला. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाईल राजेश ऑन द फायर. 17 धावा आणि 2 विकेट सुद्धा राहिल्यात याच्या नावावरती. चला सेकंड करून घ्या. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल. चला यानंतर सामना वाकलन. आदरणीय दत्ताशेठ पाटील यांच्याकडनं तब्बल राजेशसाठी मात्र 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. चांगली खेळी राहिली आहे राजेशच्या माध्यमातून. आणि सातत्याने मात्र पॅक करत असताना संघाला पाहतोय. चला राजेश या पण. दमदार खेळी राहिली आहे राजेशच्या माध्यमातून. दोन्ही मॅच मध्ये मात्र आपला दुनिया. आदरणीय शरद पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. चांगला खेळ राहिलाय राजेशच्या माध्यमातून. दमदार खेळी राहिली आहे. 17 धाबा तब्बल 2 विकेट आपल्या नावावरती ठेवल्यात.
म्हणजे 2 मॅच मध्ये अफलातून विनिंग. आजच्या दिवसामध्ये राजेशचा दिवस पाहतोय आपण. चला प्रॅक्टिस चेंडू नसेल, आपण सामना लगेच स्टार्ट करू. पहिला सामना मात्र थोडा उशिरा झालाय, त्यानंतर मात्र चला खेळाडूंना चेंडू द्यायचे आपण.